तर बघा सांगशील का रे रायगडा कसे होते आमचे राजे. कारण रायगडावरती महाराजांचं वास्तव्य शेवटचं 10 वर्षाचं होतं. या रायगडाने तो नेत्रदीप सोहळा इथे येणारा प्रत्येक शिवभक्त अभिमानाने आपला माथा टेकून इथली माती आपल्या मस्तकास लावून जातो. कारण ही जागाच पवित्र आहे. या चौथऱ्यास, या मातीस, या दगडास राजांची पावलं स्पर्श झाली. वेलकम टू माय लिव्ह व्लॉग. आज आम्ही आहे ना रूफटॉप पार्टी मध्ये बसलोय. आम्ही लोक घरी चाललोय. आज आहे 29th आणि आम्ही घरी चाललोय मुंबईला. मंडे आहे आणि सगळे रेडी झालेले आहेत घरी जाण्यासाठी. म्हणून मायरा बॅग लावून रेडी झालेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत. ही आमची बाल्कनी आहे गावच्या घराची आणि असं आम्ही थोडंसं चिल आउट करतोय. 11:30 झालेले आहेत आणि तिथे दुकान आहे. गावात 2 दुकाने आहेत. ते घरामध्ये दुकान आहे. हे लग्न जिकडे होतं ते स्थळ आहे आणि आता ते मंडप काढतायत सगळं. तर आता आम्ही निघायची तयारी करतोय. बाय. आता घरी चाललोय. ड्रायव्हिंग चालू झालेलं आहे. मंत्रम पुढे बसलाय. ही दीदी, शांभवी दीदी, मायरा बिझी इन फोन ॲज युजल. आणि तिथे हे सिनरी आहे. गावातून बाहेर पडलेलो आहे आणि मांदिवलीला चाललोय. आता हे माउंटन आणि इकडे हे साइन पोस्ट गेलो. सो आता पुढे बघू काय. ते काका चालले आहेत बाईक वरून. समोर दिसत असतं गाईस. हे मांदिवलीचा ब्रिज आहे. पावसाळ्यामध्ये इकडून भरपूर पाणी येतं आणि पूर्ण या ब्रिजवरून पण एवढं पाऊस इथे पडतो. एवढं पाऊस पडतो की इकडे कधी कधी पावसाळ्यात या ब्रिजवरून पण पाणी जातं. एवढ्या नदीला पूर्ण पाणी येतं. नदी या नदीचं नाव मला आता आठवत नाही पण नंतर ब्लॉग बनवताना सांगेल. आता आठवत नाही. नदी कुठे आता मे महिना आहे ना तर रॉक्स वगैरे दिसतात. फ्रेंड्स, रायगड किल्ल्याकडे आलो आहे आणि हे बघा पूर्ण इथून हे रायगड किल्ल्याचा हिरकणी बुरुज आहे दिसतंय. बघा हे दिसतंय ते पूर्ण रायगड किल्ल्याचा हिरकणी बुरुज आहे. बुरुज हे बघा आणि इथूनच आहे ना हे रोपवे आहे. इथून रोपवे चालू होते. हिरकणी बुरुजवरूनच जावं लागणार आहे. या बाजूने हॅलो इकडे. हॅलो इकडे मंकी पण राहतात. आणि एक फॉर्म देतात. काहीतरी फॉर्ममध्ये आपल्याला पूर्ण आपले डिटेल द्यावे लागते. नाव, ॲड्रेस आणि एज आणि टेलिफोन नंबर हे देऊन आम्ही फॉर्म भरून आम्ही तिकीटे घेतलेले आहेत. हे बघा रोपवेचे तिकीटे घेतलेले आहेत. या लोकांची हाफ आहेत आणि मोठ्यांची फुल आहे. म्हणजे मोठे म्हणजे या तिघांची फुल आहे. तर 300 किती आहे? 310 ना. 310 रुपये तिकीट आहे एकाची. आता आम्ही एक कॅब घ्या. कोणाची कॅब आहे? हे घे. रोपवेने चाललो आहे. रोपवे आहे हे बघा. हालून जायचं का इकडून? हे आशिया खंडातील सर्वात मोठं ऐतिहासिक थीम पार्क बनणार आहे. हे बघा इथे त्याने काय आराखडा असणार आहे ते सगळं इथे लिहिलेलं आहे. आणि जाण्यासाठी
हे पुन्हा रस्ता आहे. याला पकड का. इथे काय आहे विहीरसारखं वगैरे दिसतं. तर आपल्याला हा काय तर रोपवेला जाण्यासाठी पण असतं. हे बघा इथून गोल 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 फिरत जायचं. फायनल आम्ही रोपवेकडे पोचलेलो आहोत. हे बघा हे रोपवे मध्ये बनलेले आहेत. आता आम्हाला ते वेटिंगमध्ये बसावं लागणार आहे. मी पूर्ण गेल्यानंतर आणि नंतर परत आमचा नंबर आहे. इथे रायगडाबद्दल पूर्ण इथे फोटो काढून त्याचं विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे कुठल्या ठिकाणी काय आहे ते. हा आता आपण चढणार होतो हिरकणी बुरुज असणार आहे. नंतर महादरवाजा. महादरवाजा आपल्याला मिळणार नाही. आपण डायरेक्ट वरतीच जाणार आहोत. नंतर वरती टकमकतो, राणी वसा, गंगासागर, शिरकाई मंदिर, बाजारपेठ, राजदरबार, नगरखाना हे सगळे आतमधल्या काय ते रायगडावरचे हे ठिकाणं आहेत. नंतर जगदीश मंदिर त्या बाजूला पुढे येते. आणि महादेव मंदिरकडे जवळच आहे. अष्टप्रधानांचे वाडे, वाघ दरवाजा, दारू कोठार आणि भवानीकडा या ठिकाणी. भवानीकडा या ठिकाणी आपण जाणार आहोत. मोस्टली आपण हे रायगड किल्ल्यावरच मोस्टली आपण करणार आहोत. काहीच फायनली रोपवेमध्ये बसलेलो आहोत. मंत्रम आहे ना मंदिर. रोपवेमध्ये बसलो चढायला. इकडे मंकी पण येणार ना. नाही इथं नाही येणार. मायरा असं येणार ना. इकडे कोण नाही. किती वाजले 4:30 वाजलेत. आणि 1 तासाच्या आतमध्ये आम्हाला परत 1 तासाच्या आतमध्ये परत तिथे वरती रोपवेवर खाली येणार आहे. कारण शेवटचं हे आहे 5:30चं टायमिंग आहे. लगेच पटावं सांगितलं पुढच्या वेळेस. कारण ते नंतर खाली येण्यासाठी 1 तास फक्त आपल्याकडे आहे. पटावून बघून आपण येऊया. आपले रोपवे चालू झालेले आहे. ए शांत वाचून राहायचं. इकडे हलायचं नाही. कारण वेट जय शिवराय. तिकडं नाही. जय शिवराय. आणि आम्ही आता हिरकणी बुरुजवरून चाललेलो आहोत. हिरकणी बुरुज नाहीये, रायगड बुरुज चाललोय ना. हिरकणी बुरुज आहे. हो हिरकणी बुरुजवरून आम्ही जातोय. हिरकणी इकडून उतरून आली होती बुरुजावरून. शांभवी त्या बुरुजावरून हिरकणी उतरून आलेले आणि त्याच बुरुजावर हाईट काय दिसतच नाही. त्याला फक्त माउंटन दिसतोय. आपल्याला दिसतंय सगळं खालचं. या बघ आजूबाजू सीन इथून दिसतंय. आणि हे हिरकणी बुरुजवरून आम्ही चाललोय आता. ती उतरून आली होती इथून अशी. आणि आम्ही आता या रोपवे मधून वरून चाललोय. खूप फोटो काढ ना. हे बघा आपला पण फोटो व्ह्यू बघा. व्ह्यू बघा. व्ह्यू हिरकणी बुरुज चढतोय आम्ही रोपवेने. आणि फर्स्ट टाइम आमच्या या गोप्रो मधून आम्ही व्हिडिओ काढतोय है ना. फर्स्ट टाइम गोप्रो मधून व्हिडिओ काढतोय हिरकणी बुरुज वरून चढताना रोपवे मधून. आणि आता आम्ही रायगड किल्ल्यावरती चढतोय. पहिल्या वेळेला मुलं होती का छोटी. फर्स्ट टाइम हे लोक नव्हते. मंत्रम मायरा फर्स्ट टाइम चाललेले. नाही मंत्रम मायरा उत्तराखंड मध्ये ते फर्स्ट टाइम रोपवेवरून चाललेत रायगडला. दुसरा आला रोपवे बघ चाललंय बघ खाली गेला. खाली गेली. हा आपण रोपवेला तिकडे गेलेलो उत्तराखंडला. आणि आता हे पहिला शांभवी आणि आम्ही तिकडे वरती गेलेलो रोपवे. मागे बघा रे बाबा. हे बघा हे बघा मागचे से पण येतील.
हिरकणी Actually आपण चढतोय. चालत जायला पाहिजे, चढायला पाहिजे हा कधीतरी. हे बघा चालत जाणार आहे. बघा बघा काय पराक्रमी आहे. मम्मा मायराला मंकी कधी दिसलेलं. हो लवकर पहाटे. पहाटे, ते पण पहाटे बोलतात. 7 वाजता निघणारी माणसं 9 वाजता निघतात, 9:30 वाजता निघतात आणि बोलताय पहाटे. वाव काय सीन दिसतोय बघ. हे बघ, आणि त्याच्या खाली सुंदर, नंबर सुंदर. पण आहे दारी. हा? खाली नंबर. आपण Wow. 7 मध्ये बसलोय. 7 नाही किती बसलोय. सुंदर आहे ना. पाण्यामध्ये आणि हेच ते बुरुज, 5 मध्ये बसलोय. हिरकणी बुरुज. आणि हिरकणी बुरुज आपण चढतोय. Oh my मोस्टली आता God. चढायला आलोय, एकदम हाय पीक वरती आहोत. हे बघा, दारी खाली एकदम High मस्त peak वरती. view येतोय. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा. एकदम हाय पीक वरती चढलोय. किती राहिलं? थोडंसंच राहिलं आता. एकदम हाय पीक वरती चढलोय. हाय पीक. तुझे मी पाहिले. मला तेव्हा घाबरायला होतं. हे कुठेतरी मी पाहिले. मी बघा, घाबरा ना. ये प्यार है. पण तिकडेच बसायला पाहिजे होतं सेकंड वाल्याने. खाली येऊन दारी. हा, डोळे बंद क्या केले. ये ही प्यार या. एकदम हळूहळू दिसले? चाललंय. काय म्हणू? घर बीर दिसलं काहीतरी पण डोळे बंद केले. आता आलं 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 आलं. वाव, फायनली आम्ही पोहोचलो आहोत. आता खाली कुठे मला थोडं जाणार? घाबरायला झालेलं पण दादी खाली पोहोचलो. खाली नंतर जाणार. आता वर आलोय. आलो खाली आपण. जाणार. असं जाणार काय मग? रायगड खाली किल्ल्यावरती जाणार आम्ही पहिलं. बघूया एंट्री इकडे केलेली आहे. किल्ला. म्हणजे पर्स द्या. उतरूया आणि फटाफट बघून आपण निघूया. फ्रेंड्स, आम्ही रोपणीवरती आलो पण रायगडच्या इथे एंट्री फी येते. तिकीट काउंटर आहे. 15 रुपये ॲडल्ट हे आहेत, म्हणजे 15 वर्षावरील कोणाला पण 15 रुपये तिकीट आहे. आम्ही 3 तिकीट घेतलेले मला आल्यासारखं महत्वाचे पॉईंट बघता येतील. 3 तिकीट घेतलेले आहेत. म्हणजे मला तिकीट नाही घेतलं. जय या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे श्री शिवछत्रपती यांना एकदा त्रिवार वंदन करून नमस्कार करू आपल्या राजांना. नमस्कार करा. नमस्कार. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य नगरीत, या पुण्यभूमीत मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. इथे मी माझी ओळख करून देतो. माझं नाव आहे मनीष चंद्रकांत गोरे. गेले 10 वर्ष झाले या शिवतीर्थ रायगड भूमीत गाईड काम करतो. आपल्यासारखे येणाऱ्या शिवभक्तांना शिवरायांचं शिवचरित्र रायगडाबद्दलची सर्व सविस्तर माहिती दिली जाते. आज आपण स्वराज्याच्या राजधानी रायगडास पाहायला सुरुवात केली. आज आपल्या तोंडून येतं बघा, सांगशील का रे रायगडा कसे होते आमचे राजे. कारण रायगडावरती महाराजांचं वास्तव्य शेवटचं 10 वर्षाचं होतं. या रायगडाने तो नेत्रदीप सोहळा, गंगनाथ मावेने एवढा मोठा आनंदाचा सोहळा, शिवराज्याभिषेकाचा सोहळा या रायगडाने पाहिला होता. 6000 लोकांनी पाहिला होता पुढे दरबारामध्ये. आणि याच रायगडावरती नको असणारा दिवस, उगवता सूर्य मावळला गेला, रयत पोरकी झाली आणि याच रायगडावरती आपल्या राजांनी आपल्या राहत्या राजवाड्यात अखेरचा श्वास सोडला. ही सुद्धा जागा आपण राजवाड्यातून बघणार आहोत. आपण गडाच्या माथ्यावरती आलेलो आहोत. गडाच्या मागील बाजूने आपला प्रवास झाला. जे रोफण्याला तो हिरकणीचा गडाचा भाग आहे, हिरकणी बुरुज, जी माता आपल्या लेकरासाठी गड उतरल्या रात्रीच्या वेळेस, हाच तो पश्चिमेचा कड्याचा भाग होता. आपण ज्या दारातनं आतमध्ये आलात या द्वाराचं नाव होतं मेनाद्वार. महाराजांच्या राण्यांच्या पालख्या मेना त्या दरवाज्यातनं एजा व्हायच्या. 400 वर्षापूर्वीचा तो गेट म्हणजे मेनाद्वार. समोर आडवी लागलेली भिंत, या भिंतीला असे 6 दरवाजे आहेत. छत्रपती श्री शिवाजी राजांच्या राण्यांची दालनं आहेत. महाराजांच्या राण्या टोटल 8 होत्या. सहीबाई, स्वैराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई, सगुणाबाई, सकवारबाई अशा राजांच्या राण्यांची नावं. स्वराज्यातलं सैन्य वाढावं म्हणून राजांनी 8 लग्न केले होते. गडावरती 6 दालनं आहेत, 6 राण्यांचे 6 घरं. प्रत्येक राणीच्या घराच्या पुढे हा एक चौथरा बांधलेला दासीचं घर म्हटलंय. म्हणजे नोकर चाकर जे आतमध्ये कामाला होते हे दासींची व्यवस्था होती. दासीचा ओटा. इकडे खाली जे आपण वाडे बघितलेत हे वाडे शिवकाळातले अष्टप्रधानांचे. प्रधान राजांचे जे 8 मंत्री होते ना, त्या मंत्र्यांना राहायची बांधलेली घरं इथे खाली बांधून तयार केलीत. एकूण 8 मंत्री होते, त्यापैकी 5 इथे आणि त्याच्या खालच्या परिसरामध्ये 3 आहेत. आपल्याला जाताना ते 3 पुन्हा एकदा बघायला भेटणार आहेत. समोर इथे धान्यांचं कोठाराशी बोर्ड लावलाय, धान्य साठा. एखाद्या शत्रूने रायगडाला खालून वेढा घातलाय, सैन्य गडावरती अडकून पडलंय, सैन्याला खायला लागणारा अन्न त्याचा पुरवठा इथे केला होता. हे धान्यांचं पे होतं. पहिलं 22 फूट, मधलं 20 फूट आणि कोपऱ्यातलं शेवटचं 15 फूट आहे. लाकडाच्या सडीने धान्यावरती काढून घेतलं जायचं. आज आपण राजधानी पाहायला सुरुवात केली. राजधानी केली रायगड बांधायला 14 वर्षाचा कालखंड गेला. 350 घरं बांधलीत गेलीत गडावरती.
या 350 घरांना लागणारं छत हे उतारत्या भागाचं होतं, कौलारू छत होतं. आपण जुन्या घरातले कौलं बघतो तशा उतारत्या भागाचं छत बघा. छताचा आकार सुद्धा आपल्याला इथे दिसतो बघा. समोरचं वीट बांधकाम दिसतं, त्याचा व्ही आकार दिसतो माथ्याला. आणि मध्ये जे चौकोनी बॉक्स ठेवले आहेत त्याच्यामध्ये लाकडाचे खांब लावायचे, म्हणजे त्यावेळेचे कॉलम मध्ये बघा गॅप ठेवलाय चौकोड्या, त्यामध्ये कॉलम आणि दिवे ठेवायला देवल्या सुद्धा होत्या, म्हणजे आतमध्ये दिवे ठेवायचे आतल्या भागामध्ये. आता आपण इथून पुढे या कोपऱ्यातला दरवाजा बघतोय, तो पालखी दरवाजा. ही गडाची पुढची बाजू आहे. मी तुम्हाला एक सचिवालय जागा आहे तिथून गडाची पुढची बाजू दाखवणार आहे. आपण आता या समोरच्या द्वारातून आपल्या राजांच्या राहत्या राजवाड्यामध्ये जाताना राज दरबार आहे ना, हा राज दरबार आहे इथे. इथून आता तू माहिती गाईड माहिती देईल, आपण बघूया. चपला खाली घ्या, चपला खाली घ्या. इथे लिहिलेलं आहे प्लीज रिमूव्ह आपले शूज. तर आपण इकडे शूज काढूया. सॉक्स चालणार का हो? म्हणजे काढलं तरी चालणार. सॉक्स पण काढतो. शूज काढा. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा, आता आपण छत्रपती श्री शिवाजी राजांच्या राहत्या राजवाड्याच्या इथे आलेलो आहोत. समोरील हा जो चौतर आहे हा राजवाड्याचा आहे. हा राजवाडा त्यावेळी एकावर एक असा 2 मजल्याचा होता. याला त्यावेळी बाहेरनं पैठणी कापडाने सजवण्यात आलं होतं. उजेडासाठी मशाली, आणि त्या मशालीच्या उजेडात पैठणी कापडामध्ये या वाड्याचं त्यावेळेचं वैभव किती छान असेल. आपले राजे या महलात 10 वर्षे राहिले होते. शेवटचे 10 वर्षे राहताना राजे रोज सकाळी पहाटे 5 वाजले की या वाड्यातल्या शेवट कोपऱ्यामध्ये एक मशिदीसारखं मंदिराचा आकार दिसतो का, त्याच्या बाजूला छोटस व्हाईट कलरचं समोर दिसतंय ते पूर्ण आपल्या राजांची समाधी आहे. तिथे आपल्या राजांच्या देहात चिते लागून दिली. मात्र ही जागा सुद्धा पवित्र आहे. इथे येणारा प्रत्येक शिवभक्त अभिमानाने आपला माथा टेकून इथली माती आपल्या मस्तकास लावून जातो, कारण ही जागाच पवित्र आहे. या चौथऱ्यास, या मातीस, या दगडास राजांची पावलं स्पर्श झाली असतील, त्यामुळे जागा पवित्र आहे. आपण सुद्धा या वाड्याला चौथऱ्याला नमस्कार व्हा. मग आपण या कोपऱ्यातलं पाण्याचं टाका आहे ते बघायला जाऊया. शेजारचं बाट्ट पाहायला पुढे जाणार आहे. नमस्कार करा. नमस्कार करा मातीला कपाळाला. मंत्र मारा इथे बघा लवकर. इकडे बघ पटकन बघ. त्यात राजांना अंघोळ करायला स्नानगृह, त्यावेळेचं बाथटब सुद्धा होतं. विशेष आज आपल्याला प्रश्न पडला जातो की इकडे आम्ही टाकं बघितलं, शेजारी बाथटब पाहिलं. करायचं कसं, त्यावेळी जो कोणी कामचुकार असेल ना, अशा कामचुकाराला शिक्षा दिली जायची. त्याला पाणी वाहतूक करायला लावलं जायचं. इथे शेजारी तळ आहे, तळ्यातनं पाणी तो मनुष्य कावडीने आणायचा, पालखी दारातनं वरती यायचा, यामध्ये ओतून ठेवायचा. कामचुकाराला शिक्षा दिली जायची. या पुढच्या भागामध्ये महाराजांचं मुखपाकखाना म्हणजे स्वयंपाकघर, किचन राजांना दिला जायचा. महाराजांचं जेवणाचं कशी आहे पूर्ण हे बघा. इकडे महाराजांची सज्जा बाल्कनी. त्यांच्या जे वास्तव्य त्यांच्या समोरच जेवण पूर्ण बनवलं जायचं. म्हणजे कोणी आतमध्ये जेवणामध्ये भेसळ करू नये, हे पूर्ण त्यांचं लक्ष असायला पाहिजे. म्हणून समोरच जेवण बनवण्याचं कष्ट होतं आहे त्यांनी सांगितलं. हे काय हे बघा, ही राजांची सज्जा बाल्कनी. अष्टकोण्याच्या 8 दरवाजे आहेत. राजांना 8 आकडा शुभ होता. राजांच्या राण्या 8 होत्या, मंत्री लोक 8 होते. राजे या बाल्कनीत बसायचे आणि इथून गडाची पुढची बाजू बघायची. ही सगळी गडाची पुढची बाजू आहे. आपण अजून एकदम छान पद्धतीने बघणार आहोत पुढे जाऊन. पण ही बाल्कनी बघा 8 दरवाज्यांची होती. राजांना 8 आकडा मात्र शुभ होता. राण्या 8 होत्या, मंत्री लोक 8. गडाची फ्रंट बाजू पुढची बाजू. अच्छा, या कोपऱ्यातली विटांची रूम दिसते सर, टांगसाळकर करण. अच्छा, ते तिकडचं समोर राजांची राजमुद्रा वगैरे छापली जायची. आता बघा, आपण जे दृश्य बघताय गडाच्या पुढील बाजूचं, गडाच्या पायथ्यातनं गडाच्या माथ्यावरती येणारे गडाच्या पायथ्यातले गडकरी, गावकरी, किल्लेदार, पहारेकरी रायगडाकडे येताना याच मार्गाने त्यांचा गडाकडे प्रवेश होत होता. आता समोरच्या कोपऱ्यामध्ये आपण विटांची रूम पाहतो. इथून टांगसाळकर, करन्सी, राजमुद्रा तिथे छापल्या जायच्या. हे राजमुद्रेचं छापखाना तिथे होता, टांगसाळकर असं म्हटलं.
समोरच्या कोपऱ्यात आपण राजांची सज्जा बाल्कनी पाहिली. हा. तशाच 2 बाल्कनीकडे पुढे सुद्धा दिसत आहेत. या. त्यातली 2 मजल्याची दिसते, दरवाज्यांना छान डिझाईन केले. हा. याचं नाव आहे विजयस्तंभ. तो पहिला 5 मजल्याचा होता. छत्रपती शिवाजी राजांनी एखादा आपल्या राजांनी कोणताही गडकोट गडकिल्ला जिंकल्यानंतर हा. स्वराज्याचं विजयाचं प्रतीक भगवा ध्वज हम्म. तो या विजयस्तंभावरती फडकवला जायचा. आणि फडकवल्यानंतर गडाची पुढची बाजू जे लोक राहायचे त्या हम्म. लोकांना समजलं जायचं राजांनी स्वराज्यात एक नवीन किल्ला जिंकलाय म्हणून स्वराज्याचं विजयाचं प्रतीक भगवा ध्वज तो त्या विजयस्तंभावरती फडकवला जायचा. ते विजयस्तंभ आहे. डिझाईनवाला आहे तो विजयस्तंभ. अलीकडे हा विटांचा आहे हा. तो मनोरे स्तंभ. मनोरे. मनोरे म्हणजे महाराजांच्या राण्या या स्तंभात बसून एकत्रित बसून मनोरंजन करायच्या, बसायच्या, थंड हवा खायच्या. त्यामुळे हा स्तंभ मनोरे स्तंभ, तिकडचा विजयस्तंभ होता. समोरच्या कोपऱ्यात तिथे नाव पाहिलं आपण खलबतखाना, हा हा. म्हणजेच गुप्त चर्चा करण्याचं ठिकाण. हे आहे का? हा, याच्या आतमध्ये एक रूम आहे 10 बाय 8ची. हा. त्या रूम मध्ये बसून स्वराज्याच्या गुप्तेर खात्याचे प्रमुख होते. अच्छा. बहरजी नाईक हम्म. ही खेड्यापाड्यात जायची, इतर प्रांतात जायची. तिकडची आणलेली सर्व माहिती जर महाराजांना सांगायची आहे त्या तर ते- तळागाळात जाऊन सांगायला भेटायचं. इथे असेल. सध्या पण आता ते एवढ्या उंच भागात जावं लागतं. पहिले लाकडी जिने असते त्याच्या आतमध्ये उतरून आतमधल्या सर्व प्लॅन ठरला जायचा. महाराज हे सचिवालय आहे महाराजांचं, माझे ऑफिस. आणि हे टेहाळणी सही आहे. टेहळणी बुरुज, गडाची टेहाळणी पुढची बुरुज बाजू हे बघा. आहे. बाप. इथे खाली तळ दिसतं. हे तळं तळ्याचं नाव आहे दिसतंय. गंगासागर. गंगा काय? गंगा गंगासागर. गंगासागर. गंगा म्हणजे नद्या आणि सागर म्हणजे समुद्र. हम्म. राजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागाभट्ट आले होते. त्याने या उरलेलं पाणी या तलावात विसर्जित करून अभिषेक करून तलावाचा अभिषेक करून याचं नाव दिलं गंगासागर. 32 फूट खोल या तलावाची आहे. आजही 12 महिने पाण्यातल्या लोकांना पियाला पुरवतात. इथून पुढे आडवा डोंगर दिसतो का? समोर आडवा डोंगर आहे आणि त्याच्यावरती खांब लावले बघा छोटे छोटे. हा हा. दिसलं का समोरचा झेंडा लावलाय बघा शेवटला. हा तिकडे ना एकदम Flag पुढे. फडकतो हा, बघा हा, समोर. हा. टकमक कडेलोट पाहिजे. अच्छा ते जो कोणी टकमक. चोरी लबाडी करेल ना अशा गुन्हेगाराला पोत्यात भरलं जायचं. अच्छा ते टकमक टोक आहे. सदर हे सदर. सदर म्हणतात हा याला. हा हा. आपले छत्रपती शिवरायांचे जे 8 मंत्री हा. आणि महाराज यांच्यात होणाऱ्या मसलती, मंत्र्यांचे होणारे न्यायनिवाडे हा. पूर्वी या सदरेवरती व्हायचे. ही सदर त्यावेळी आपण सिरियल मध्ये ऐकलं असेल छत्रपती संभाजीराजे हम्म. मंत्र्यांना सदरेवरती बोलवतात. हा. तीच सदर आपल्या नजरेसमोर इथे दिसते. हे बघा सदर आहे. मंत्री आणि महाराज बसायचे, न्यायनिवाडे सगळ्या मंत्र्यांचं व्हायचे. जसं आज हे आपण बसण्याचं म्हणतो, ठिकाण होतं आणि त्यांचा काय निर्णय वगैरे आहेत ते इथे घ्यायचे. चला राज्याभिषेकाचं आपण ठिकाण बघूया. हे पण टेहळणी बुरुज आहे. अच्छा हा राजदरबार आहे. आणि 1600 किती? 6 जून 1674 मध्ये राजांचा राज्याभिषेक झालेला. आणि पूर्ण दरबार जे आपण बघतो फोटोमध्ये बघतो हेच इथकडचं पूर्ण सीन आहे ना. हा, 32 मणाचं होतं 1280 किलो वजनाचं. 32 मण 1280 किलो वजन. हा हा. सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. मग आता त्याचं काय झालं हे? जुल्फिकार खानाने गडाला विडा घातला त्यावेळी त्यांनी लुटमार केली इथनं. सगळं लुटून नेलं. हा. सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. मग आता ते कुठे आहे त्याचं काय अद्याप असं आहे? क्लिअर कोणाला सांगता येत नाही नक्की ते कुठे आहे. त्या भागामधलं सोन्याचं सिंहासन. आपण जिथे उभे आहात हा राजांचा दरबार आहे. याच ठिकाणी राजांचा राज्याभिषेकाचा सोहळा आनंदात साजर झाला होता. शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी दरबारात 6000 लोक बसली होती. पैठणी कापडाने सजवलेला दरबार होता. मशालीचे उजेड लावले होते. राजे राज्याभिषेकाच्या दिवशी पहाटे 4 वाजता उठले. राजमहालामध्ये स्नान केलं. शाही पोशाख घातला गेला. गळ्यामध्ये कवड्याची माल घातली आणि डोक्यावरती जिराटोप घातला. आणि मग राज त्या राजमहालातनं या रायगडाचं मुख्य देवस्थान जगदीश्वर महादेव राजे जगदीश्वरांच्या दर्शनास पुढे गेले. दर्शन घेऊन आल्यानंतर राजे या गेट मधनं पुढे आल्यानंतर इथे जी प्रजा होती प्रत्येक सरदाराने डोक्यातल्या पगडा पेटा बाजूला करत राजांना त्रिवार मुजरा केला. महाराज मुजरा स्वीकारत सिंहासनाच्या जवळ गेले. सिंहासनाच्या बाजूला बसलेल्या आऊसाहेबांकडे पाहिलं गेलं. आऊसाहेबांचं दर्शन घेतलं आणि राजे सिंहासनाच्या मागील बाजूला गेले. 4 पायऱ्या चढताच राजांना त्या वीर सवंगड्यांची आठवण झाली. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, बाजी पासलकर सर्व वीरांची नावं घेतली आणि महाराज सिंहासनावरती विराजमान झाले. राजांच्या अंगावरती सोन्याचं छत्र धरलं. राजे छत्रपती झाले. दरबारात गर्जना झाली.
की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. अशी गर्जना दरबारात झाली. हाच तो राजांचा दरबार. इथेच प्रजेला न्याय भेटला जायचा. पूर्वी या दरबारात आपले राजे समोर बसून बोलायचे, सिंहासनावरनं बोलायचे. तो आवाज त्या गेट पर्यंत सहज ऐकायला जात होता. तिकडे एखादा मनुष्य कुजबुजला की त्याचा सुद्धा आवाज इथे येत होता. आज आपल्याला धोडी साधनात थोडक्यात पाहता येते बघा. इथे जर टाळी वाजवली तर त्याचा रिप्लाय आपल्याला डबल ऐकायला भेटतो बघा. ही ध्वनी साधना आहे दरबारात. डबल आवाज येतो. याचं नाव आहे नगार. नगारखाना. याच्यावरती नगारे, चौघडे, सनई, तुतारे, दुधांब्या, ढोल, ताशे याच्या वरी जाऊन वाद्य वाजवले जायचे. आता याच्या वरी जायचा जो रस्ता होता तो या कोपऱ्यात नव्हता. 29 पायऱ्या चढून जाऊन वरती जाऊन नगारे, चौघडे वाजवले जायचे. 52 फूट उंचीचा द्वार होता. आपण आतमध्ये किल्ला बघितला, बाल्य किल्ला. त्या बाल्य किल्ल्याचा मुख्य द्वार हा नगारखाना होता. जाऊन नगारखान्यातून पुढील भाग. कृष्णा घोडीसाठी टप. पाणी पिण्यासाठी. अच्छा, पाणी पिण्यासाठी. दुसरं तर्क लावलं गेलं लोकांनी की खालून येणारे गावकरी लोक, किल्लेदार या लोक जे ज्यावेळी दरबारात जातो असायचे त्यावेळी थुकून आल्यानंतर त्याने हातपायावरती पाणी घेऊन मग आतमध्ये जायचं. त्यासाठी हा टब असेल. त्याला 2 तर्क लावले. अच्छा. वाटावं आपलं मशीद आहे आणि त्या मंदिराची तोडफोड करू नये म्हणून त्याचा लांबून आकार कसा ठेवला एखाद्या मशिदीसारखा ठेवलाय. त्यांनी केली नाही थोडी. नाही तोडफोड. त्याच्या बाजूला छोटंसं व्हाईट कलरचं घुमट दिसतं. ही आपल्या राजांची समाधी आहे. आपल्या राजांनी आपला अखेरचा श्वास आपल्या राहत्या राजवाड्यात ठेवला. आणि आपल्या राजांच्या दहेज चिते लागणे त्या ठिकाणी आपल्या राजांचे चुलत भाऊ. ते बघू शकता समोर ते व्हाईट मध्ये ती महाराजांची समाधी आणि ते जगदीश्वर टेम्पल आहे. मी थोडं झूम करून काढलेलं आहे ते तुम्हाला दिसत असेल अजून लांबूनच. जगदीश्वर टेम्पल मगाशी काढलं ते जरा बरोबर दिसत नव्हतं म्हणून परत काढतोय. आता तिथे पुढे जाणं काही शक्य होणार नाही. तर आपण इथूनच हे दर्शन घेऊया म्हणजे बघूया जगदीश्वर मंदिर आणि समाधी. हे बघा हे महाराजांचे हे काय बाजारपेठ ना. हे बाजारपेठ पूर्ण 44 इथे दुकानं होती म्हणजे आहेतच पूर्वीपासूनची आणि दुकानं होती, शॉप्स होते आणि त्यांना घोड्यावरून शॉपिंग करण्यासाठी खरेदीसाठी ही व्यवस्था होती म्हणून एवढे उंच आहे. हे एवढा कचरा उंच आहे. जर तुम्हाला पायी जायचं असेल तर मग इथून तुम्ही ते पायी जाऊन तुम्ही शॉपिंग करू शकत होता. हे सगळं पूर्ण दुकान आहेत, शॉप्स आहेत, बाजारपेठ आहे म्हणजे आताच्या काळातलं मॉल म्हणून समजा. खूप सुंदर आहे. पूर्ण हे पठारावरती पूर्ण हे गड बनवलेलं आहे. तर फ्रेंड्स आम्ही आता आमचा रायगड फोर्ट पूर्णपणे बघून झालेला आहे. मग शेवटी आम्ही गाईड घेतला. अगोदरचा गाईड आम्हाला तो 700-700 रुपये सांगत होता. त्यानंतर ते 500 ॲग्री झाला. मग गाईड घेऊन आम्ही रायगड फोर्टची पूर्ण टूर केली. त्याच्यामध्ये बहुतेक त्याने मॅक्झिमम माहिती त्यांनी सांगितलेलीच आहे. तर आमचा रायगड फोर्टचा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की सांगा, नक्की कळवा, कमेंट्स करा. ते पण ती कशी उतरली असेल ना इथून नक्की सांगा, नक्की कळवा. तर नेहमीसारखंच
मस्त राहा, मजेत राहा, फिरत राहा आणि स्वस्त राहा मम्मा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नाही विसरू नका. ते वाघ पण ना तर फ्रेंड्स नक्की लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ए बाय करा, बाय लाईक आणि सबस्क्राईब करायला सांग. सांग रे. आणि सबस्क्राईब करा, लाईक करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आमचा रायगड फोर्टचा व्हिडिओ कसा वाटला? रायगड फोर्टचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा, कमेंट्स करा. आणि तुला इकडे यायचंय नंतर इकडे ये.